घेऊन आज आमचं किती वाटोळ झालंय, आमच्या लेकरांचं किती वाटोळ झालंय, ह्याची भरपाई कोण करून देणार? कोण करून देणार आहे याची भरपाई? एक लक्षात घ्या, खूप चुकी केली आपण. अगदी मी सुद्धा त्या चुकीमध्ये सामील आहे की ज्या वेळेला त्याने ती दंगल घडवून आणली आणि आपण डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्यासोबत उड्या घेतल्यात. जसं तो सांगेल त्याने उडी नाही घेतलेली. ज्या वेळेला लाठीचार्ज झाला ना त्याही वेळेला तो सुरक्षित ठिकाणी त्याला हलवलेलं होतं. त्या लाठीचार्ज मध्ये आया बहिणी, वयस्कर म्हाताऱ्या, आपले तरुण मुलं सगळ्यांनी त्याच्यामध्ये मार बसलाय सगळ्यांना. हा, सगळ्यांची डोकी फुटली, सगळ्यांना मार बसला. काय झालं त्याच्यामध्ये? सुरक्षित कोण राहिलं? हा, याला उचलून चांगल्या ठिकाणी, कारण हे प्री प्लॅनिंग केलेलं होतं, त्याला धक्का लागू द्यायचा नव्हता. ज्या वेळेला महाराष्ट्र पेटवला, महाराष्ट्रातनं लोक तिथं अंतरावलीमध्ये जायला लागले, अगदी अंतरावलीची पंढरी करून ठेवली लोकांनी. आणि त्याच्यानंतर याचं ज्या वेळेला सर्व मंत्री आणि पायाशी लोळवले, म्हणजे जसं जसं यांनी प्री प्लॅनिंग केलेलं होतं राजेश टोपेने यांनी त्या पद्धतीमध्ये महाराष्ट्र यांनी झुकवला. अंतरावलीमध्ये महाराष्ट्रातले आजी माजी पार विरोधी पक्ष, पार सत्ताधारी पक्ष, पार छोटे मोठे पक्ष, सर्व पक्षांचे लोक, मंत्री, आमदार त्या ठिकाणी गेले, खासदार. आणि काय झालं? यांचा प्लॅन फत्ते झाला. मग ज्या वेळेला याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यावेळेला याची टाळी ना, याच्या टाळीचं उत्तर अजूनही मीडियावाल्यांनी त्याला विचारलेलं नाही. का विचारलं नाही मीडियानी? की राजेश टोपेला जे हॉस्पिटलमध्ये तुझा आंदोलन उपोषण सुटल्यानंतर याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर यांनी जी राजेश टोपेला टाळी दिली होती त्या टाळीचा अर्थ अजूनही मीडियाच्या बांधवांनी का विचारला नाही त्याला? की ती टाळी दिली होती ना तुम्ही, त्याच्या मागचा अर्थ काय होता, किंवा कुठल्या शब्दावर काय तुमचं मिशन? ती टाळी कोणची होती? ज्या वेळेला एखादं मिशन फत्ते होतं, एखादं काम आपलं फत्ते होतं, एखादं मिशन आपलं सक्सेस होतं, त्यावेळेला ती टाळी दिली जात असती. मग ती जी मिशन फत्ते झालं, काम तुमचं सक्सेस झालेलं होतं, ती जी टाळी होती ना ती कशाची होती? ही मीडियानी का नाही विचारली त्याला, की तुम्ही राजेश टोपेला कशाची टाळी दिली होती हॉस्पिटलमध्ये? जी अशी टाळी होती, फत्ते काम, जे समाजाला येड्यात काढायचं होतं, समाज येड्यात निघालेला आहे. आता बघा कशी भाजप सरकारची काढू. समाज आता आपल्या पाठीशी आहे. हा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगते फार भयंकर आहेत, फार भयंकर गोष्टी आहेत ह्या. आणि ह्या समाजाने म्हणजे लक्षात तुमच्या आल्याच पाहिजे. तुमच्या लक्षात ह्या बाबी यायलाच हव्या. आणि खरं सांगते मी, माझी विनंती आहे महाराष्ट्राला, विनंती आहे माझी महाराष्ट्राला, फार भयंकर चाललंय जे काय आहे ते. त्याच्यामुळं आता जे कोण आहेत ना ते फक्त त्याच्या सोबत जे आहेत ना लोक, ती फक्त आणि फक्त महाविकास आघाडीची लोक आहेत. सर्वसामान्य जनतेच्या या 3 दिवसापूर्वी लक्षात आलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेने त्याला पाठ फिरवलेली आहे. सर्वसामान्य जनता फक्त ट्रोल करत का नाही, याच्या विरोधात बोलत का नाहीये? तर मला ज्या वेळेला फोन येत आहेत लोकांचे त्यावेळेला सांगतात की वानखेडे ताई, याला विरोध करण्याची आमच्यात शक्ती नाही, कारण जे गलिच्छ शिव्या दिल्या जातात आया बहिणींना, खानदानाला, त्या भोगण्याची आमच्यात शक्ती नाही. म्हणजे काय? तर यांनी टीम तयार केलेली आहे. याचा विरोध कुणी केला की त्याला शिव्या द्यायच्या, त्याला गलिच्छ शिव्या द्यायच्या, त्याला काळं फासायचं. म्हणजे अगदी डॉक्टर तारक असतील, तुम्ही घ्या, किंवा एखाद्या ग्रामीण भागातमध्ये जर एखाद्या मुलाने त्याच्या विरोधात काही टाकलं तर या लोकांनी घरी जाऊ जाऊ मारला आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल केले. म्हणजे काय? तर समाजामध्ये दहशत निर्माण करून ठेवली, समाजामध्ये एक भीती निर्माण करून ठेवली सर्वसामान्यांच्या मनामध्ये, की तुम्ही जर जरांगेच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला सोडणार नाही. म्हणून सर्व काही समजत असताना सुद्धा समाजाने काय केलेलं आहे? डोळे झाकून घेतलेले. बाबा कोण नादी लागल्याच्या, कोण नादी लागल्याच्या? किती म्हणजे इतकी दहशत आणि एवढी हुकुमशाही माजवली यांनी ना, की छत्रपतींच्या अगोदरचा जो काळ आहे ना तो असं वाटायला लागला की तो असाच असेल का? हे मुघल अशीच करत असतील का? जसं या जरांगेच्या कार्यकर्त्यांनी वातावरण आता तयार करून ठेवलं होतं. आता नाही कुणी घाबरते. आता बरीच लोक आहे ना विरोधात जायला लागली, दनादन शिव्या द्यायला लागली.
हा, दनादन शिव्या देत आहे त्याला. आता याला माफीच नाहीये, याच्या चुकीला माफीच नाही. आता एवढं लक्षात ठेवा. लोकांच्या लक्षात आलेलं आहे याला कुठली जात मोठी करायची आहे आणि याला मराठ्यांची जात गाडायची आहे. हा, याला मराठ्यांची जात गाडायची आहे, एवढं लक्षात ठेवा. जे आतापर्यंत शरद पवारांनी राजकारण केलंय तेच राजकारण हा माणूस आता इथून पुढे करायला लागला, एवढं लक्षात ठेवा. परंतु माझी विनंती आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम भावांना, तरुणाईला, की बाबांनो बास, थांबवा आता आणि याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात करा. तुमचं जे नुकसान झालेलं आहे ना ते कुणीच भरून काढणार नाही, कुणीच भरून काढणार नाही. तुमचं वय निघून जात चाललंय का लक्षात येत नाहीये तुमच्या? कदाचित एखाद्याचं हे शेवटचं वर्ष असेल भरतीसाठी, ह्याच्यानंतर त्याचं वय बसणार नाही पुढच्या वर्षी. का आता ते लोक जरी यांनी काय त्याच्यामध्ये केली काय सुधारणा, परंतु पुढच्या वर्षी ते वय याचं भरून निघणार आहे का? त्या मुलाची भरती होणार आहे का मला सांगा? नाही होणार, नाही होणार. जे नुकसान झालं ना ते भरून निघणार नाही. त्यामुळं समाजातल्या माझ्या असंख्य भावांना माझी विनंती आहे की ह्याचा थोबाडा आता ठेचल्याशिवाय राहू नका. याला राजकारण करायचंय, त्याच्या पलीकडे काहीच नाही. अरे किती खोटं बोलतोय, मला ते आठवलं ना तरी सुद्धा म्हणजे मला त्रास व्हायला लागला. हा डायरेक्ट काल बोलतोय की 50%च्या आत 10%ची मी मागणी केलेली, जी कधीच आम्ही ऐकली नाही. धडधडीत खोटा बोलतोय मीडियाच्या समोर, आणि मीडिया आपली गप ऐकते. मीडिया त्याला विचारत नाही कधी बोललात तुम्ही, आम्ही तर ऐकलंच नाही. आज पण मला सांगा, त्या कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन यांनी केलं आणि हा काय म्हणतोय, हा काय म्हणतोय? फार भयंकर परिस्थिती आणि चालवलेली, तर हरकत नाहीये. डोळे जे झाकलेले ते उघडा, एवढंच सांगेल. आणि विचार करा मी काय बोलले याच्यावर. आपल्याला हा नेता नकोय, कारण याने आपली जात यांना मारून टाकणं लावली, जातीला मारून टाकणं लावलंय, लेकरांना गाडणं लावलंय, लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त केले या माणसाने. त्यामुळे माझी विनंती आहे माझी तुम्हाला, ह्याच्या नादाला लागू नका, ह्याच्या नादाला लागू नका. तज्ञ लोकांचा सल्ला घ्या आणि सुज्ञ लोकांच्या मागे उभं राहा. अशा बिनाक्कल माणसाच्या मागे जर उभं राहाल तर त्याचे परिणाम असेच होतील. त्यामुळे विनंती आहे माझ्या भावांना. हरकत नाही. गुड नाईट, शिवरात्री, श्री स्वामी समर्थ. मस्त काय स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन आणि नवीन माहिती घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानखेडे.